नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की वेतन आयोग लागू होणं ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच की येत्या नवीन वर्षात 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. मग आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कधीपासून वाढणार? मंजुरी मिळाल्यापासूनची थकबाकी म्हणजेच की एरियर त्याबाबत काय येणार आहे? सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचं वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली. सरकारच्या अधिसूचनेनुसार नव्या वर्षाला 1 तारखेला म्हणजेच की 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी अपेक्षा आहे. म्हणजेच की कर्मचाऱ्यांचा वाढीव पगारही 1 जानेवारीपासून मिळण्याची अपेक्षा आहे. तसं होणार नाहीये. सध्या तरी 7व्या वेतन आयोगानुसारच कर्मचाऱ्यांना वेतन राहणार आहे. सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देऊनही नव्या वर्षाच्या सुरुवातीला पगार मात्र जुनाच का मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली. त्यानुसार म्हणजेच की जानेवारी 2025 मध्ये वेतन आयोगाची स्थापना झाली. अधिकृत मंजुरी दिल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती झाली. ते त्यांच्याबरोबर सदस्य किंवा सचिव म्हणून 1990च्या बॅचने IAS अधिकारी पंकज जैन यांनी पहिलं अर्थवेळ सदस्य म्हणजेच की IAS बंगळुरूचे प्राध्यापक पालक पोस्ट हे काम करतात. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते पेन्शन यांचा सखोल आढावा घेऊन म्हणजेच की यांची शिफारसी घेऊन समितीला म्हणजेच की आता आयोगाला देण्यासाठी केंद्र सरकारनं 18 महिन्याचा कालावधी दिला. आता आयोगानं अहवाल देणं सरकारचं म्हणजेच की अंमलबजावणी कधीपासून करायची, तर याची अंमलबजावणी आता म्हणजेच की आयोगाच्या अहवाल सरकारकडे 1 जानेवारीच्या आत दिला जाणार नाहीये. त्यामुळे आता 8व्या वेतन आयोगाला अंमलबजावणीसाठी म्हणजे लांबणीवर पडू शकते. याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारी कर्मचारी म्हणून आणि निवृत्ती वेतनधारक म्हणजेच की पेन्शन रचना तत्काळ वाढीव पगार मिळणार नाही. आता स्पष्ट झालंय. आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. खरं तर वेतन आयोगाच्या शिफारसी साधारणपणे दर 10 वर्षांनी लागू केल्या जातात. सरकारच्या अधिसूचनेनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. सादर करण्यासाठी म्हणजेच की काही महिने शिल्लक असल्यास कर्मचाऱ्यांना पगार हा 1 जानेवारी 2026 पासून लगेच वाढणार नाही. तोपर्यंत आयोगाचीच म्हणजेच की व्यवस्था लागू राहणार आहे. कर्मचारी आणि पेन्शन रचना सध्याची महागाई भत्ता DNA भत्तेच मिळत राहतील. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाला टर्म ऑफ रेफरन्स नोव्हेंबर महिन्याला दिले. टर्म ऑफ रेफरन्स नोव्हेंबर महिना काय, तर देशाची आर्थिक स्थिती काय आहे, विकासासाठी किती निधीची गरजेचे आहे, पगारवाढ द्यायची असल्यास सरकारी तिजोरीवरती क्षमता किती आहे, म्हणजेच की टर्म ऑफ रेफरन्स मध्ये येत असेल तर अभ्यास करत आहोत. आयोग आपला अहवाल मंत्रालयात सादर करणार आहे. म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनाबरोबर गुणाकार करण्याची वापराची म्हणजेच की मल्टिप्लिकेशन करण्याची जी काही रक्कम आहे ती नवा पगार किंवा मूळ वेतन ठरवलं जातं. म्हणजेच की आता त्यानुसार त्यांना आयोगाला पगार मिळणार आहे. धन्यवाद.